कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खान. अरे चल ना लवकर, भूक लागली आहे. काय बनवलंस? वाटते ना. वा वा वा. बघते. एक मिनिट. तर या वेळेला कोण येणार? एक मिनिट थांब. गुरु किंवा मायाला आपला प्लॅन कळला असेल तर, त्यांच्यापैकी कोणी असेल तर जरा थांब. प्लीज घाबरवू नको. घाबरवत नाही, अलर्ट करतोय तुला मी. नाही मी पाहते. नाही मी बघतो. नाही मी पाहते. उगीच काहीतरी प्रॉब्लेम तयार करशील. इकडे काय खोटं. नमस्कार. ओळख ना? कुणाल ये ना, ये बस ना. हाय. सौमित्र राईट? नाही मी लेफ्टी आहे. हाय कुणाल. कुणाल? कुणाल शनाया मला कुणाल. हो हो हाय हाय हाय. आता राईट आहे. हॅलो बस ना बस बस ना. मी पाणी आणते. नाही थांबा ना, जरा बसा ना, मला महत्वाचं बोलायचं. ताई? ताई म्हणतो मला. अच्छा. म्हणजे तुम्ही दोघंही विचार करत असाल की मी एवढ्या रात्री इथे तुम्हाला त्रास द्यायला का आलोय. आम्हाला वाटत होतंच की तू आम्हाला शोधत शोधत इथपर्यंत येशील. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर? कसला अंदाज? हेच की आरजे बिंदू राणीच शनाया आहे. अरे नाही रे, का असं का वाटलं तुला? हे बघा, मी शनायाला शोधतोय आणि आरजे बिंदू राणीला भेटण्यासाठी धडपडतोय हे फक्त आणि फक्त आरजे श्रुतीला माहिती होतं आणि तिनंच हे तुम्हाला सांगितलंय, राईट? नाही बघ, मला वाटतं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे त्यांचा आवाज दोघींचा सारखा आहे. सौमित्र ठीक आहे, जाऊ दे आता. उगीच सारवा करू नकोस. त्याला कळलंय. आता तू तसं म्हटल्यावर मी काय बोलणार? तुम्ही काही बोलूच नका. तुम्ही आता ऐका. मग शनायाबद्दल चौकशी करत असताना मला कळलं की ती आता आधीसारखी नाही राहिली आहे, जरा सुधारली आहे आणि गुरुनाथ सुभेदार पण तिच्या आयुष्यातून निघून गेला. पण फ्रँकली माझा या गोष्टींवरती अजिबात विश्वास नाही बसला आणि तिच्या क्लोज सर्कलमध्ये अशी कोणी व्यक्ती जिच्यावर मी विश्वास ठेवू शकतो ती फक्त आणि फक्त तू होतीस राधिकाताई. त्यामुळे जर आता तू म्हणशील की मी हे जे काही तुला आता सांगितलंय ते जर खरं आहे तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. पण तुला आता तिची इतकी माहिती कशासाठी हवी आहे? इथून जाताना तर तुझं लग्न ठरलं होतं असं म्हणाला होतास. हो, पण ते नाही झालं. त्यानंतर मी फक्त आणि फक्त कामावर कॉन्सन्ट्रेट केलं. थोडा पैसा कमवला, थोडं नाव कमवलं आणि मग काही दिवसानंतर आई बाबा माझ्या लग्नाच्या मागे लागले. आत्ताच रिसेंटली मी भारतात आलोय मुली बघण्यासाठी. पण भारतात आल्या आल्या मला शनायाबद्दल खूप काही माझ्या कानावर आलं. मग ते तुमच्या टीव्ही ऍडव्हर्टिजमेंट मध्ये काम करणं असेल किंवा तिचं सीईओ होणं असेल. इनफॅक्ट बिंदू राणीचा शो ऐकत असताना आरजे बिंदू राणीनं तिचं क्रेडिट चक्क शनायाला दिलंय. आणि बिंदू राणीची बोलण्याची पद्धत, तिचा तो आवाज हे ऐकलं आणि म्हटलं नाही, ही कोणी बिंदू राणी वगैरे नाही, ती शनायाच आहे. फ्रँकली मी अजून शनायाला विसरू नाही शकलो. माझं अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम आहे. तुम्ही काहीतरी बोला. म्हणजे कुणाल, आता मी शनायाची सवत म्हणून नाही तर तिची जीवाभावाची मैत्रीण म्हणून तुला सांगते, शनाया खरंच खूप बदलली. खरंच. आणि मित्रा ती एवढी बदलली आहे की कधी काळी ती काय वाईट मुलगी होती वगैरे याच्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही. इतकी छान आहे शनाया. बरं झालं हे सगळं आता मला क्लिअर झालंय. म्हणजे मला शनायाशी बोलताना अंदाज घेत घेत बोलावं नाही लागणार. एक मिनिट. म्हणजे तू तयारीने आलास की तू शनायाशीच लग्न करणार आहेस? ऑफकोर्स. मग मी हे तुम्हाला का सांगतोय सगळं? राधा, आता आपल्याला ह्याला सांगून टाकावंच लागेल. काय? शनायाचं लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे. व्हॉट? कुणाशी? माझ्याशी.
काय काय बोलतोय हा? म्हणजे हा म्हणजे आमच्याकडे अशी पद्धत आहे की काय नाही रे बाबा, मस्करी करतोय रे. आता तू आमच्या टीम मध्ये आलास ना, तर तुला नीट सांगतो. हे बघ, आता तू शनायाशी लग्न करणार या विचाराने चाललेला आहेस. याचा अर्थ तू शनायाला ओळखतो. म्हणजे शनाया ही वेडी मुलगी आहे हे तुला माहिती आहे ऑलरेडी. त्यामुळे त्या अशा वेड्या मुलीचं लग्न असं सहजासहजी होईल का? हा, म्हणजे तू ठरवलंस आणि आपलं लग्न झालं, सगळं छान झालं असं नाही होणार. हे बघ, हे लग्न आहे ना जरा कॉम्प्लिकेटेड लग्न आहे. तुला सांगतो नीट काय आहे ते. ऐक, हे बघ आता हाय राज. सनिया, तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. हा काय ग? कुणाल इथे आला होता. काय? होय, आणि तुझ्याबद्दल चौकशी करत होता. अच्छा. आहे की नाही गुड न्यूज? राज, मस्करी करत नाहीयेस ना? बघा, सनिया, मी काही सौमित्र नाहीये तुझी सतत मस्करी करायला. खरं तेच सांगते. नाही ठीक आहे, हे पण बरोबरच आहे. तुझ्या जागेवर दुसरं कोणी असं तर कदाचित विश्वास नसता ठेवला, पण तो काय बोलतोय? तुला जे अपेक्षित आहे ना तेच विचारत होता. कदाचित तो तुला मागणी घालेल बर का, आणि विचारेल, मी शनाया सबनीस, तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहात का? तेव्हा काय उत्तर द्यायचं ते ठरवून ठेव. गुरु, फार विचार नको करूस. आपला प्लॅन ठरलाय की नाही तो ठरल्याप्रमाणेच एक्झिक्यूट होणार आहे. शनाया आणि सामी भेटतील आपल्याला आणि पुढचं सगळं आपण ठरवल्याप्रमाणे करूया. हो, थांब बघतो. आया मैं आया लेके मोहब्बत पहचानो मुझको पहचानो. तुझं काय आत काय घुसलं डायरेक्ट? आलायस इथे? कालच म्हणजे अगं मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय म्हणून आलोय. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये केडी. बघ माया, हे तू स्वतःहून बोलत नाहीये. हे तुझ्या मनात माझ्याबद्दल जो गैरसमज आहे ना तो बोलतोय. हे चल चल चल, झालं ना बोलत काय? तू आम्ही दोघं बोलत असताना तू गप्प राहणं अपेक्षित आहे, कळलं ना? हे बघ माया, प्रत्येक गोष्ट ना अशी भांडणं करून तंटा करून सॉल्व्ह होत नसते. मी इथे ना वाद घालायला आलो नाहीये, पंगा घ्यायला तर अजिबात आलेलो नाहीये. तू इथे आलायस हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तुला एवढं प्रेमाने समजावलं मी, तरी तू इथे आलायस. काय प्रॉब्लेम आहे तुझा? का आलायस आणि इकडे? अगं माया, हाच प्रश्न मी स्वतःला विचारला ग, खूप वेळा विचारला. का का का? आणि मग पुन्हा मला एकच उत्तर मिळालं, कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, जगूच शकत नाही. गुरु, तू समजावतोयस याला की मी बोलू याच्याशी? अरे थांब एक मिनिट. आणि तू काय ग, त्याला मला समजवायला सांगण्यापेक्षा मी काय समजवतोय त्याच्याकडे लक्ष दे ना. अगं माया, या डबल वैवाहिक पुरुषाच्या मागे जाण्यापेक्षा या शून्य वैवाहिक पुरुषाच्या मागे ये ना. आणि हे गुरुसारखी माणसं ना लग्नाकडे कसं बघतात माहितीये? छंद फंद म्हणून बघतात. म्हणून तर एका झाडावरून दुसऱ्या झाडावर माकडासारखी उड्या मारत असतात. माकड? हा, माकडच. अगं ए माया, मी माहितीये, मी लग्नाकडे जबाबदारी म्हणून बघतो. आपल्या आयुष्यात येणारी स्त्री ही आपली जबाबदारी आहे असं समजतो. एक स्त्री आयुष्यात असणं ही ज्याची सवय आहे त्याच्याकडे बघण्यापेक्षा ज्याची गरज आहे त्याच्याकडे लक्ष दे. म्हणजे तुला कळेल की तुला कोण सुखात ठेवू शकतो, तो की मी. झालं तुझं बोलून? नाही, अजून काही बोलायचं असेल तर बोलून घे. मला माझ्या भावना मोकळ्या करायच्या होत्या, त्या मी केल्या. मंडळ आभारी. चल मग आता नाही, असं होणार नाही माया, मी तुला सांगतो. मी असं होऊ देणार नाही आणि इट्स अ चॅलेंज. गॉड, काय करायचं या केडीचं? शनू बेबी, आता काय मम्मा? शनू बेबी, म्हणजे काय चाललंय तुझं? माझं काय, मी आवरते अगं. मला ऐक ना, मला सगळं परफेक्ट हवंय आज, आणि माझ्याकडे वेळ नाहीये आता तुझ्याशी बोलायला. प्लीज एक मिनिट, याच्या आधी एवढा वेळ असायचा पण कधीच तू असं परफेक्ट काही केलं नाही आणि आवरलं नाही. आता काय अचानक? तेव्हाची गोष्ट वेगळी, आजची गोष्ट वेगळी. आज जरा दिवस स्पेशल आहे. ओ माय गॉड, स्पेशल दिवस. ओ हॅपी बर्थडे शनू बेबी. मम्मा, माझा बर्थडे नाहीये. ओ माझा बर्थडे, थँक्यू. ऐक ना, कोणाचाच बर्थडे नाहीये. मग स्पेशल दिवस? वेगळ्या प्रकारचा स्पेशल दिवस आहे. वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय? ते कळेल तुला. ऐक ना, फक्त एक काम करशील का? कांदे पोहे बनव ना मस्त. कांदे पोहे स्पेशल?
स्पेशल दिवस आवरावर कांदे पोहे. एक मिनिट, म्हणजे नक्की कोणतरी येणार आहे. नक्की कोण येणार आहे कांदे पोहे खायला? ऐक तो जो कोणी येणार आहे ना तो आला आणि सगळं ओके झालं ना तर लवकरच तो तुझा जावई असतो. हा मग ठीक. काय जावई माझा? हो शनू बेबी, एवढा मोठा डिसिजन. शनू बेबी एक मिनिट, तो कुठे राहतो, कोण आहे तो, बेसिकली तो काय करतो, तो कसा दिसणं महत्वाचं नाहीये माझ्यासाठी, बट स्टील तो कोण आहे मला कळू दे. माझा जावई होतोय तो, मलाच माहिती कोण माझा जावई आहे. हो हो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळणार आहे, तू त्यालाच विचार. तो येतोय ना, आणि काही उत्तर ऍक्च्युली मलाही आजच मिळणार आहेत. त्यामुळे एनिवे तू कांदे पोह्यांचं बघ काय ते. ठीक आहे, मी आले जरा, मी आवरते आता. ओके बाय. काही प्रश्नांची उत्तरे हिला आजच मिळणार आहेत, तरी पण कांदे पोहे. आणि मला हा प्रश्न पडलाय की मला कांदे पोहे बनवायला येत नाही, मी काय करू? बाहेरून मागवते. बाहेरून मागवणं बरं नाही दिसणार, काहीतरी आयडिया केली पाहिजे. काय करू? स्पेशल कांदे पोहे, आयुष्य हे चुलीवरच्या तव्यातले, कढईतले कांदे पोहे. बापरे, किती हॉरिबल होते हे सगळं. काय करायचं या केडीचं ना मला काही कळत नाही. रात्री रात्री गुड नाईटचे मेसेजेस पण पाठवत असतो, आणि आता आला आणि काहीतरी वेड्यासारखं बडबडून गेलं. गुरु प्लीज तूच त्याला शांतपणे समजाव. मी काय करेन मला माहित नाही. मी काय समजू त्याला? तुला तरी रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवते, मला सकाळी पाठवायचा नाही. आणि मी समजावलं तरी काही कळणार नाहीये त्याला. तो आता सगळ्या समजावण्याच्या पलीकडे गेलाय. गहाण ठेवतो का मला कळत नाही. तू एक काम कर, तू त्याला समजाव आणि त्याला म्हणावं लग्नच करायचं ना, कुठल्या तरी मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदव, तिथे चांगले ऑप्शन्स भेटतील त्याला. असं काही होणार नाहीये. त्या बिंदुराणी पलीकडे त्याला कुणी सुचत नाही. ते बिंदुराणीने सांगितलं तरच ऐकेल तो, बाकी काही नाही. कोण आहे बिंदुराणी? हा कोण आहे बिंदुराणी? मला कळत नाही का असे फालतूचे सल्ले देत असते लोकांना. मला अजिबात कळत नाही. कळत तर मला नाहीये. मला कळत नाहीये की तू मला का नाही म्हणते. मी या गुरुसारखा स्मार्ट नाहीये म्हणून. तू परत आलास इथे आणि काय बोलास याच्यासारखा स्मार्ट तर तू अजिबात नाहीयेस. आणि मी तुला असं कधी म्हणाले का? अगं ए थांब थांब थांब. ए नाही मला एक सांग, मला एक सांग. मी याच्यासारखे हे असे कपडे घालत नाहीये म्हणून तुला मी आवडत नाहीये का? आर यू सिरियस? आर यू सिरियस? काय बडबडतोयस तू? अगं पण नाही, तू माझं ऐकून घे. मी बडबडत नाहीये. हे बघ काय होतं माहितीये का, माझ्या कॉलेजच्या वेळेस पण मी असा सुटापुटात हे बघ हा फोटो काढला होता. आणि तुला माहितीये रोज डेला 3 मुलींना मी रोज दिले होते. आणि त्यानंतर 3 दिवस रोज त्या मला भेटल्या होत्या. मी खरंच सांगतो, हे बघ माया, म्हणजे तुला जर असं वाटत असेल मला ह्याच्यासारखं बोलता येत नाही तर तसंही नाही आहे. आता काय आहे ना, माझा बिझनेसच फुटपाथचा आहे ग, म्हणून मला त्या भाषेत बोलावं लागतं. अदरवाईज आय कॅन इंग्लिश. यू स्पीक, यू टेल मी, आय विथ ऍक्टिव्ह वाईज, पॅसिव्ह वाईज, नरेशन. यू सी, ही इज नॉट गुरु, ही इज गुरु घंटाल. आय टेल यू, यू गेट इट? झालंय तुझं बोलून? काय बोलत नाही तर तू बोलत सुटलाय. अगं पण काय चाललंय तुझं? गुरु प्लीज आता तू तुझ्या भाषेत समजाव याला, नाहीतर मी ना याला, मी खरंच माझा हात उचलेला तर. अगं पण आय लव्ह यू, आय कॅन स्पीक यू. हॅलो, गेट लॉस्ट केडी. गॉड, इन्सेन आहे हा माणूस. या खूप दिवसांनी आलात बरं. मी का नाही गरमागरम पराठे केले आहेत, खा माझ्यासोबत. मला ना तुमच्याकडे एक काम होतं. काय बरं? ते कांदे पोहे तुम्ही खूप छान बनवता. मला आवडतेत ना. ते शिकायचे होते. पण मी शिकवले होते का नाही? ते शास्त्री बुवा आले होते त्यावेळी. विसरलात ते हरकत नाही, शिकवते. आधी पराठे खाऊन घ्या. नाही आत्ताच शिकवा, मला वेळ नाही तेवढा. आणि वेळ काय सांगून येत नाही ना कोणावर. आता शिकायचे आहेत का? ते मुली बघायचा कार्यक्रम असतो ना, तेव्हा कसे कांदे पोहे करतात तसे शिकायचेत मला. खाऊन बरं. कोणाला पाय घ्यायचा कार्यक्रम आहे की का? हो. कोणाल म्हणजे नाही, म्हणजे हो नाही, तसंच अगदी नाही म्हणता येणार नाही. हो म्हणजे नाही आहे. त्याने आल का? शिकवते. चल. ऐकून घे. अरे केड्या, तू जरा समजून घे ना यार. अरे मी काय समजून घे, तूच समजून घे. अरे ती शनया बिचारी आशेने बघते तुझ्याकडे, आणि तू तिच्याकडे जायचं सोडून माझ्या मायाला खेळवत बसलाय. हा, अरे तू तुझा संसार नीट कर ना, म्हणजे मला माया बरोबर नीट संसार करता येईल. तू जरा गप्प बसशील का? जरा शांत बस ना. अरे पण काही चुकीचं बोलतोय का मी? चुकीचं बोलत नाही, चुकीचं वागतोय. नाही, तुला माहिती नाही ना माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय, काय प्रॉब्लेमशी मी डील करतोय. तुला काही कल्पना नाहीये. हे बघ, ऑलरेडी मी त्रासलेलो असताना ना, हे सगळे तुझे प्रॉब्लेम निस्तरण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही, माझ्याकडे वेळ पण नाही. हा बरोबर आहे ना.
आता मला गरज आहे तर तू हेच बोलणार, माहितीये मला, माहितीये ना, पण हरकत नाही हा. मायाशी कसं लग्न करायचं ना ते मला चांगलं माहितीये, आणि तिच्याशी लग्न केल्याशिवाय ना मी स्वस्त बसणार नाही, बघ तू. जा 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 जा, नाही करा, लग्न करा. वाटेल त्या लोकांची लग्न करा. मध्ये मीच येतो ना, प्रॉब्लेम माझाच आहे, मध्येच येतो ना मी. हा मग तू मध्ये येतोच आहे ना. अरे मला सांग, तुझी ना ही लग्नाची हाव कधी संपणार आहे रे? तुला ही पण पाहिजे, तुला ती पण पाहिजे, तुला ती पण पाहिजे, पण तुला माया मिळणार नाही, लक्षात ठेव. हे बघ, तुझं आणि मायाचं लग्न कसं होतं ना बघतोच मी आता. केड्या, हा इकडे जायचंय तुला. माहितीये मला. झाले पोहे. चला आता तुम्ही पटे पोहे खाऊन घ्या, गरमागरम आहे. तोवर मी चहा मांडते तुमच्यासाठी. चहा मांडते? चहा टाकते तुमच्यासाठी. अय्या, तुम्ही पण चहा टाकता? पण अख्खा चहा कधीच पित नाही मी, पण थोडासा चहा टाकतेच. नाही, चहा टाकते म्हणजे चहा बनवते तुमच्यासाठी. का बाई आपण असं बोलू का नाही, मराठीचं फरशात पाडत आहोत. मी पटे तुम्ही घेऊन घ्या बरं, पोहे खाऊन घ्या, मस्त लागतील. घ्या मी पोहे घ्या आधी, पोहे घ्या. नाही, पोहे आता नको. काय माहितीये, शनू बेबी तिकडे एकटी आहे ना, तिच्या बरोबरच खाईन ना मी. बरोबर, जशी तुमची इच्छा, जशी तुमची. तिच्यासाठी घेऊन जाते आणि खाते. काय म्हणता मग बाई, काय कसं चाललंय स्त्री बुवा? ठीक आहे, पण तुम्ही त्यांच्याबद्दल आता बोलू नका. काऊन बरं? तुम्ही तर पूर्वी येता जाता नुसतं त्यांच्याच बद्दल बोलवतात, नुसतं बोलू बेजार केलं होतं माल. आता का काय आहे की एकदा का माझ्या शनू बेबीचं आयुष्य मार्गी लागलं ना की मी त्यांना बघतेच. मग म्हणजे काय नाही, निघते मी. तुम्ही खाऊन घ्या हा पोहे, मी शनू बेबी बरोबर खाते. काही नाही, तुम्ही खाऊन घ्या हा. आणि थँक्यू सो मच. खाऊन घ्या. आवडले की सांगा. अरे काय सांगतोयस? अगं हो, खरं तेच सांगतोय मी. आताच माझं मॉम डॅडशी बोलणं झालं. मग काय म्हणाले ते? त्यांचं हेच म्हणणं आहे की जर सगळ्या गोष्टी मनासारख्या जुळून येत असतील तर तिथेच लग्न करा, आमची वाट बघत बसू नका, आणि मग इकडे निघून या. अरे पण खूप घाई होईल. तुझ्यापेक्षा ना तुझ्या मॉम डॅडना जास्त घाई आहे लग्नाची असं वाटतंय. तसं नाहीये, म्हणजे बघ आता काय या कंडिशन मध्ये त्यांना लगेच इथे येणं शक्य नाहीये ना. तो त्यांच्या डोक्यात असा प्लॅन आहे की इथे सगळं लग्न करून US ला जायचं आणि मग तिथे रिसेप्शन करायचं. अरे बापरे, त्यांचं तर खूपच पुढचं प्लॅनिंग आहे. अजून कशात काही नाहीये, अजून शनाया बरोबर बोलणी झाली नाहीयेत काही. अरे एकदा बोलूया आणि मग पुढचं ठरवूया. ते पण आहे, बरोबर आहे. बरं, मी घरातनं बाहेर पडलीये, तुला अजून किती वेळ लागणार आहे? 10 मिनिट्स मॅक्स. 10 मिनिटात आपण भेटू ठरलेल्या ठिकाणी. ठीक आहे, लवकर ये. मला तुझ्याशी बरंच मला बोलायचंय, पण मी नंतर बोलते तुझ्याशी. बोला, आज इकडे कुठे? काय काम काढलं? कशासाठी आला तिथे? नाही म्हणजे तुला खरंच त्याच्याबद्दल माहिती नाहीये की माहिती नाहीये असं आव आणती असतं का? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कोणाबद्दल? अहो तेच ते तुमचे काय म्हणतात ते, कुठले कुठले शब्द वापरतात त्याच्यासाठी? आदर्श, एकनिष्ठ, निष्ठावान, प्रामाणिक. नवरा तुझा सौमित्र, त्याच्याबद्दल बोलतोय. अच्छा, सौमित्र बद्दल बोलताय तुम्ही? मग बरोबरच आहे की. आहेच तो एकनिष्ठ, प्रामाणिक. का काय प्रॉब्लेम आहे? आयुष्यामध्ये ना सगळ्या गोष्टी फिरून आपल्यापर्यंतच येत असतात. तुला आठवतंय जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये शनाया आली होती तेव्हा माझं आयुष्य किती कठीण करून टाकलं होतंस तू. आता जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतंय तेव्हा का अशी झापडं लावून फिरतेस? हा, दिसत नाहीये तुला हे सगळं? काय बोलताय तुम्ही? जे काय बोलायचंय ते स्पष्ट बोला आणि निघा, मला बरीच कामं आहेत. नाही, मी सगळं खरं ते सांगायला चालूय. तुझी ऐकायची तयारी आहे का? बोला आता लवकर. ठीक आहे, मग ऐक. हा तुझा प्रामाणिक सौमित्र आणि शनाया यांच्यामध्ये जोरदार अफेअर सुरू आहे. बरे आहात ना तुम्ही? का डोकं फिरलंय तुमचं? काही काय बोलताय? वाटलंच होतं मला, तुझा विश्वास बसणारच नाही. पण काय, गुरुनाथ सुभेदार कुठलाही पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. तुला जर हे खोटं वाटत असेल, जे वाटतच आहे, तर मी हे सिद्ध करून दाखवायला तयार आहे पुराव्याने. सिद्ध करून दाखवा. समजा सिद्ध करून दाखवलं तर काय देशील? तुम्ही मागाल ते. बघा, परत मागे फिरू नकोस. तुम्हाला माहिती आहे मी शब्द दिला म्हणजे दिला, मग मी मागे फिरत नाही. ठीक आहे,
आज संध्याकाळी मी तुला सिद्ध करून दाखवेन की शनाया आणि सौमित्रमध्ये जोरदार अफेअर सुरू आहे आणि त्या बदल्यात तू राधिका मसाले SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायचे. काय कबूल? कबूल. ठीक, दाखवतोस ना. चॅलेंज ऍक्सेप्टेड.